हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण नवीन आर्च बघणार आहोत. ॲज युजल मी 6 लाईन घेतले आहे आणि 10.75 mm सुई घेतली आहे. अशा प्रकारे 2 वेळा लॉक करायचे आहेत आपल्याला. सिंगल लॉक आहेत हे. दुसरा लॉक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला डबल क्रोशेट घालणार आहे. लॉक सुईवर 2 दोरा आणि खालनं एक, अशा 3 दोऱ्यामधून एकदाच घ्यायचा आहे. 2मधून 1, 2मधून 1 अशा पद्धतीने घ्यायचा नाही. या डिझाईनमध्ये 3ही दोऱ्यामधून एकदाच घ्यायचं आहे. आता हे डबल क्रोशेटचं दुसरं लॉक आहे. बघा, अशा पद्धतीने घ्यायचं आहे. 3हीमधून एकदाच दोरा ओढून घ्यायचा आहे. पुन्हा सांगत आहे मी. त्यानंतर 4 चेन घालायचे आहेत. 4 चेन घातल्यावर ते कुठंपर्यंत येते ते तोपर्यंत बघून ना लॉक करून घ्यायचं आहे. डबल क्रोशेटनंच लॉक करून घ्यायचं आहे. बघा, सिंगल लॉक घालायचं नाही, डबल क्रोशेटचं लॉक घालायचं आहे. हे तर 3हीमधून दोरा एकदाच घ्यायचा आहे. आणि दोरा सुटता कामा नये, सगळे दोरे सुईमध्ये घ्यायचे आहेत बरोबर. आता दुसरं डबल क्रोशेटचं लॉक घालत आहे. अशा प्रकारे 6 वेळा डबल क्रोशेटचं लॉक घालायचे आहेत कापडाला. खूप सिंपल आहे आणि 1 तासात होऊन जातो हा डिझाईन. गोंड्या बांधलं तर अगदी सुंदर दिसतो. लास्ट फायनल लुक बघा, स्किप करू नका. स्किप केलं तरी काही समजणार नाही. हा 4 लॉक झालेत. आता 5वा डबल क्रोशेटचा लॉक घालत आहे. तिन्हीमधून एकदाच दोरा घ्यायचे आहेत. आता ही 6वा लॉक आहे. लॉक झाल्यावर दोरा ओढून घेऊन ना अशा पद्धतीचा बीड्स आपल्याला इन्सर्ट करून घ्यायचा आहे. मध्येच बीड लॉक करून घ्यायचं आहे. पुन्हा बीड लॉक झाल्यावर कापडाला पुन्हा एकदा लॉक डबल क्रोशेटनं लॉक घालायचं आहे. बघा, इथं डबल क्रोशेटचा खूप महत्त्वाचा रोल आहे. विसरायचा नाही ह्याला, नाहीतरी पूर्ण तुमचा डिझाईनचं लुकच बिघडून जातो. आणि पुन्हा 4 चेन घालायचे आहेत डबल क्रोशेट झाल्यावर. चार चेन झाल्यावर पलटून घ्यायचं आहे आपल्याला साडी. आणि डबल क्रोशेटचं लॉक आहे ना बीडच्या पलीकडे, तिथे सिंगल लॉक घालायचं आहे. मी जे काही बोलते ना ते नीट ऐका. त्याच्या पलीकडेच दुसरा सिंगल लॉक घालायचे. सिंगल लॉक 2 वेळा घालायचे आहेत. तिकडे 2 वेळा सिंगल लॉक केला पाहिजे, इकडे 2 वेळा सिंगल लॉक केला पाहिजे. बघा, त्यानंतर ना ते दोरा आहे ना तिथून ना आपल्याला डबल क्रोशेट घालायचे आहेत. तिन्हीमधून एकदाच दोरे घ्यायचे आहेत, हे विसरू नका. तीन वेळा आपण घातल्यावर ना इथं 3 चेन घालायचे आहेत. 3 चेन झाल्यावर ना पहिल्या चेनच्या जे दोरा असतो ना तिथं पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचं आहे. तिथं नॉटसारखं दिसायला पाहिजे आपल्याला.
अशा नॉट प्रकार झाल्यावर पुन्हा डबल क्रोशेट 3 वेळा तयार करून घ्यायचे. टोटल 6 वेळा व्हायला पाहिजे बघा. नॉटच्या इकडे 3 वेळा, नॉटच्या तिकडे 3 वेळा डबल क्रोशेट व्हायला पाहिजे. व्हिडिओ बनवायला थोडंसं कष्ट लागतो. प्लीज सपोर्ट करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे डिझाईन्स कसे वाढतात ते नक्की कमेंट करून सांगा. 3 क्रोशेट झाल्यावर एक सिंगल नॉट घालायचं आहे, म्हणजे सिंगल लॉक. आणि जिथं डबल क्रोशेट घातलं होतं ना तिथंच पुन्हा एकदा सिंगल लॉक घालून आता पुन्हा मी डबल क्रोशेटचं लॉक घालत आहे बघा. हे स्टेप पुन्हा रिपीट करून बघा. तुम्हाला नाही समजलं असेल तर. थोडासा ट्रिकी वाटतो पण खूप सुंदर दिसतो हा डिझाईन. आणि एकदा समजलं ना पटकन होऊन जातो तुमचा साडीचा गोंड्या बांधायचा डिझाईन ना, खूप लवकर होतो. आता पुन्हा ना 6 वेळा डबल क्रोशेटचं लॉक घालायचं आहे बघा कापडाला. अशा प्रकारे घालायचे आहेत डबल क्रोशेटचे लॉक. तिन्हीमधून एकदाच दोरा घ्यायचा आहे. पुन्हा पुन्हा सांगत आहे मी, लक्ष देऊन ऐका. हा 6वा लॉक आहे. आता पुन्हा 4 चेन घालायचे आहेत आपल्याला गोंड्या बांधण्यासाठी. जागा तयार करून घ्यायचा आहे. डबल क्रोशेटनी लॉक केल्यानं थिक असं डिझाईन तयार होतो, त्याच्याने सुंदर लुक येतो. बघा अशा पद्धतीने चेनचं लॉकसुद्धा ही डबल क्रोशेटनेच करायचं आहे आपल्याला. आता पुन्हा 6 वेळा डबल क्रोशेटचं लॉक घालून घ्यायचं आहे. स्किप केलं ना काही समजणार नाही तुम्हाला, स्किप करू नका. हे 3रं लॉक आहे. तिन्हीमधून एकदाच घेतले बघा मी दोरा. हा 4था लॉक. थोडंसं लूज विणलं ना आपोआप लवकर येतो. खूपही लूज सोडायचं नाही, खूप टाईट घ्यायचं नाही. टाईट घेतलं की दोरा बाहेरच येत नाही. आणि लूज सोडलं ना खूप असं ढिलकं वाढतंय. आता हे 6वा लॉक आहे. आमचं बॉर्डरवरचं गाव असल्यामुळे ना कन्नड आणि मराठी मिक्स होऊन आमची लँग्वेज अशी आहे ते. प्लीज स्किप करा ह्याला आणि समजून घ्या फक्त डिझाईन मी कशा पद्धतीने बनवत आहे. बीड लॉक घातल्यावर ना कपड्याला पुन्हा एकदा लॉक घालायचं आहे बघा. बीड लॉक झाल्यावर कपड्याला डबल क्रोशेटने लॉक घालायचं आहे. हे विसरायचं नाही, महत्त्वाचा पॉईंट आहे. जिथपर्यंत येते ना तिथपर्यंत बघून ना लॉक घालायचं आहे. लॉक घातल्यावर 4 चेन घालायचे आहेत. बीड घातल्यावर 4 चेन पुन्हा येतात इथे पण. साडी पलटून ना पहिल्या लॉकवर सिंगल लॉक घालायचं आहे. तर डबल क्रोशेट नाही, सिंगल लॉक आहे. आणि त्याच्याच पलीकडे ना दुसऱ्या चेनमध्ये पुन्हा एकदा सिंगल लॉक घालून घ्यायचं आहे. थोडंसं कॅमेराला काय झालं आहे माहीत नाही, थोडंसं स्पष्ट दिसली नाही.
थोडंसं स्किप करा ह्याला, प्लीज माफ करायला. या अशा प्रकारे व्हिडिओ बनवायला मलाही समजलं नाही. 2 वेळा लॉक झाल्यावर ना 3 वेळा त्या बीडच्या मागच्या दोऱ्याला ना 3 क्रोशेट घालायचे आहेत. डबल क्रोशेटचे 3 सेट असतात. त्यानंतर ना 3 चेन घालायचे आहेत. ते झाल्यावर 3 चेन झाल्यावर ना जिथं आपण स्टार्ट केलं ना चेनचं तिथं पुन्हा लॉक घालायचं आहे. लॉक घातल्यावर पुन्हा डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत 3 वेळा. 3 वेळा डबल क्रोशेट झाल्यावर 2 वेळा सिंगल लॉक येतं आहे पुन्हा. बघा, हे तिसरं लॉक आहे. तिसरं लॉक झाल्यावर ना पुन्हा आता सिंगल लॉक घालायचं आहे. ह्या अगोदरच हे दिसतंय का नाही माहीत नव्हतं, सांगितले होते तुम्हाला. डबल क्रोशेटमध्ये सिंगल लॉक घालायचं आहे खालच्या साईडला. बघा, दाखवत आहे मी. एक बीडच्या मागं सिंगल लॉक आणि एक डबल क्रोशेटच्या खाली सिंगल लॉक. आता पुन्हा साईडलाच डबल क्रोशेट घालत आहे मी. 3 मधून एकदा दोरा काढून घेत आहे. आता अशा प्रकारे 6 वेळा लॉक करून घ्यायचं आहे डबल क्रोशेटनी. अशा प्रकारे 3 वेळा डबल क्रोशेटनी 3 वेळाने 6 वेळा लॉक घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 6 वेळा लॉक घालायचं आहे. सहा वेळा लॉक झाल्यावर ना नाही, 6वा लॉक आहे हे. सहा वेळा डबल क्रोशेटनी अशा प्रकारे लॉक घातल्यावर ना आता चेन घालायचे आहेत 4 चेन. हे गोंड्या बांधण्यासाठी आहे. डबल क्रोशेटनंच लॉक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. थोडंसं टाईट घेतलं दोरं पटकन निघत नाही. टाईट घ्यायचं नाही दोरा, थोडंसं लूज सोडलं ना लवकर निघतो. हे झाल्यावर ना पुन्हा अजून एकदा डबल क्रोशेटनी लॉक घालत आहे. तीन वेळा लॉक घालायचे आहे डबल क्रोशेटनी. स्टार्टिंग 2 सिंगल चेन, 2 डबल क्रोशेट आणि इकडं ना एंडिंगला 3 वेळा डबल क्रोशेट घालून ना 2 चेन घालायचे आहेत. अशा पद्धतीने गाठल्यावर ना थोडंसं अंतरावर दोरा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने केल्यावर सुईमधून दोरा ओढून घ्यायचा आहे आणि थोडंसं ओढलं ना टाईट लॉक बसतो. आणि थांबा, आता दाखवते तुम्हाला लुक कसं दिसतो. बघा, अशा पद्धतीने लुक दिसतोय. आता गोंड्या बांधल्यावर फायनली लुक असा येतो. डिझाईन कसा वाटतंय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.